नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशामधील पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, आता नुकत्याच काही दिवसांमध्ये या योजनेचा आगामी 16 हप्ता वितरित करण्यामध्ये येणार आहे व त्याबद्दलच्या हालचाली देखील केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत। त्यामुळेच आज या योजनेबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट केंद्र सरकारने जाहीर देखील केली आहे आणि त्यामध्ये योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांची संख्या, योजनेच्या 16 हप्त्याचा वितरणाची तारीख आणि इतर काही महत्त्वपूर्ण अशी माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे। तर मग काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की देशामधील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या स्तरावर अनेक अद्भुत अशा योजना राबवत आहे। पीएम किसान सन्मान निधी योजना देखील त्यांपैकी एक आहे। या अद्भुत योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपये खात्यामध्ये वर्ग करत आहे। आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 3 हप्त्यामध्ये 6000 रुपयांची आर्थिक मदत योजनेअंतर्गत दिली जाते। प्रत्येक हप्त्याअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2-2 हजार रुपये वर्ग करण्यामध्ये येतात। आतापर्यंत सरकारने एकूण 15 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग देखील केलेले आहेत। याबरोबरच देशभरामधील कोट्यावधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 16 हप्त्याची आता आतुरतेने वाट पाहत आहेत आणि या व्हिडिओमध्ये सरकार पीएम किसान योजनेचा 16 हप्ता कधीपर्यंत जाहीर करू शकते याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे। तसेच या योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने मिळवणाऱ्या देशामधील शेतकऱ्यावर सरकार कठोर कारवाई करत आहे। या कारणास्तव केंद्र सरकारने पीएम किसान योजनेमध्ये ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणे आता आवश्यक केले आहे। अशा प्रकारे जर कोणत्याही शेतकऱ्याने या योजनेअंतर्गत त्याच्या जमिनीच्या नोंदीची पडताळणी केली नसेल आणि ई-केवायसी केली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्यावे आणि हे काम पूर्ण न केल्यास तुमचे खूप मोठे नुकसान देखील होणार आहे आणि तुम्हाला योजनेच्या आगामी हप्त्याला देखील मुकावे लागणार आहे। तसेच अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पुढील 16 हप्त्याचा लाभ देखील मिळणार नाही। जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पीएम किसान पोर्टलला भेट देऊन या योजनेसाठी देखील सहजपणे अर्ज करू शकता। याबरोबरच मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा 16 हप्ता या फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा पुढील महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये जाहीर करू शकते। मात्र हप्त्याची रक्कम हस्तांतरित करण्याबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत अशी घोषणा केली नाही, परंतु देशामधील मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून हा दावा सध्या मोठ्या प्रमाणावर करण्यामध्ये येत आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या शेती संबंधीच्या दररोजच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील पहिल्या लिंकवर जाऊन एक वेळेस अवश्य आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि आजच्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।